सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण आलो आहोत पांडव केव्जला, नाशिक। सो बघूयात कसं आहे। आई बाबा काका सगळे एकत्र आलेलो आहोत। आता जातोय पांडव केव्ज। बघूया 500 पायऱ्या आहेत म्हणून सांगितलंय। आता बघूया किती आहेत, किती वेळ लागतोय वर चढायला। 250 फक्त जाऊन येऊन 500 सांगितले त्यांनी। जाऊन येऊन 500 पायऱ्या आहेत। बघूयात आता। नाही आपले आयुर्वेदिक ड्रॉप आहे पतंजलीचे। आता दृष्टी आयग्रीट ड्रॉप आहे। आता आपण अजून अर्ध्यावरतीच आलेलो आहोत, पण हाईटचा अंदाज तुम्ही लावू शकता। इकडे बघा नाशिक शहर केवढं खाली दिसतंय। सो अजून अर्ध बाकी आहे। बघूयात, आई दमलेली आहे। आता बघूयात पुढे जाऊन। चला भेटू वरती। आपण वरती आलेलो आहोत। इथे तुम्ही मागे बघू शकता केव्ज आहेत। सो आपण आता आत जाऊन बघूयात काय कसं आहे ते। इथे एंट्रन्स आहे। आतमध्ये भरपूर काळोख आहे। मोठा हॉल आहे असा, आणि साईडला असे छोटे छोटे रूम आहेत। जेवढं दिसतंय तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। सो आणखी बघूया पुढे काय आहे। इथे बघू शकता कशा रूम्स आहेत। सिलिंग दाखव, सिलिंग इथे हे पूर्ण एका दगडात करून ठेवले सगळं, म्हणजे आतमध्ये रूम्स थोडासे रूम आहे। इथे पूर्ण रूम्स आहेत, आणि आतमध्ये आपण आता जस्ट जाऊन आलो, पण तिथे भरपूर काळोख आहे। त्यामुळे तिथे कदाचित महावीर किंवा गौतम बुद्धांची मूर्ती आहे। आपण आता नाशिक शहरापासूनच खूप जवळ अशा ठिकाणी पांडव लेणी बघतोय आपण। खूप सुंदर आहे। जे लोक नाशिकला येतात, त्र्यंबकेश्वरला जातात, वणीला जातात, पण इथे येत नाहीत माहिती नसल्यामुळे, तर इथे याल तेव्हा अवश्य ह्या लेणीला भेट द्या। काळोखात ते कोरलंय कसं बघा ना। गौतम बुद्ध आहेत का की महावीर? बुद्ध आहेत वाटतं। आतमध्ये बघा ना, काय दिसत नाही आहे। इथे एक मोठी मूर्ती आहे, गौतम बुद्धांची। कदाचित ती गौतम बुद्धांची असावी। सो इथे बघा गौतम बुद्धांचीच आहे। सो इथे एक कुठली तरी मूर्ती आहे छोटीशी, इथे बुद्धांची आहे, आणि इथे हे बघा इथे केव्ज आहेत, आणि इथून नाशिक शहर बघा कसं दिसतंय। केवढ्या खाली आहे अंदाज लावू शकता तुम्ही, आणि हे किती उंचावरती बांधून ठेवलेलं आहे आधीच्या काळात। हे नाशिक शहर आहे समोर जे दिसतंय। इथे वरती आणखीन काहीतरी आहे बघण्यासारखं। केव्जच आहेत। बघूया आता आतमध्ये काय कशा प्रकारे कोरलेलं आहे आणखी पुढे। हे पिलर्स दाखव। हे बघू शकता आधीच्या काळात कसं कोरून ठेवलंय एकाच दगडांमध्ये। इथे पण बघू शकता काय काय मूर्त्या कोरून ठेवलेल्या आहेत। इथेही गौतम बुद्धांची मूर्ती आहे। म्हणजे आतापर्यंत बघता मला गौतम बुद्धांची मूर्ती 3 ते 4 वेळा दिसलेली आहे। सो ह्या मागचं कारण माहिती नाही, पण
बघू शकता सगळीकडे मूर्त्याच मूर्त्या, जिथे जागा मिळेल तिथे कोरून ठेवलेलं आहे. हे बघा, ही कदाचित गौतम बुद्धांचीच मूर्ती आहे. बुद्धांचीच आहे, बघू शकता. आणि हेच सेम मूर्ती, सेम सगळं कन्स्ट्रक्शन आतमध्ये जिथे मागाशी गेलो होतो, सेम डिक्टो असंच आहे. फक्त ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहे याच्यापेक्षा. बघू शकता. इथे आतमध्येही एक रूम आहे, तिथेही मूर्त्या कोरलेल्या आहेत. ही पण गौतम बुद्धांचीच आहे, ते बघू शकता. सो इथून नाशिक शहर दिसतच आहे. खूप छान व्ह्यू आहे, अख्खं नाशिक शहर दिसतंय आपल्याला. आणि या बाजूला केव्स. कधी आलात नाशिकला तर नक्की भेट द्या. सो बघण्यासारखं आहे, ऐतिहासिक आहे. आणि बाकी सुला वाईन्सला वगैरे न जाता इथे पांडव केव्सला मी येण्याचं तुम्हाला सजेस्ट करेन. जास्त बघण्यासारखं आहे आणि खूप ऐतिहासिक आहे. नॅचरल केव्स आहेत आणि इथून सुरुवात झालेली आहे ती पुढे फायनल स्टेज पर्यंत गेलेली आहे. ही इथून सुरुवात झालेली आहे केव्सना. या आपण आता शेवटच्या टोकाला आलेलो आहोत. आता इथून परतीचा प्रवास परत जाऊया आपण परत. चला मग. पुढे त्याच्या पुढे आणि पुढे आपण बघितलं ते फायनल मोठी होती ती. असं ते फायनल आपण इथे जे शेवटला गेलो तिथून त्याने ती सुरुवात केलेली आहे लेणीला. तिथून कोरायला सुरुवात केली, टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करत ती फायनल स्टेप आपण आता पुढे त्या सुरुवात जी केली होती ती फायनल स्टेज पासून ते इथे इनिशियल स्टेज पर्यंत आणलं आहोत शेवट. सो इथे जे पुढे मोठं केव्स दिसत आहे ही फायनल स्टेज आहे. इथे गौतम बुद्धांची जी अत्यंत सुबक मूर्ती आहे ती कंप्लीट आतमध्ये बनवून तयार आहे. पण मागाशी आपण ती बघितली पण तिथे काळोख असल्यामुळे जास्त दिसलेली नाहीये. पण त्याची सुरुवात ही तिकडनं सावकाश सावकाश बनत एक छोट्या मूर्त्या करत 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 प्रॅक्टिस करत इथे एक अत्यंत मोठी सुबक मूर्ती बनून तयार आहे. आता आपण तिथे सुरुवातीला तिकडे पाहिलं तर तिकडचे पिलर्स हे अर्धवट होते आणि इथे ह्या पिलर हळूहळू त्या पूर्ण फिनिश स्टेज मध्ये आहेत बघा पुढे. सगळं आपण केव्ज जेवढे होते तेवढे कव्हर केलेलं आहे. सो आता परतीचा प्रवास परत उतरूया खाली. तर चला बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि काही चुकलं असेल तर माफ करा. पहिलाच व्लॉग मी करत आहे. सो नेक्स्ट टाइम आपण इम्प्रूव्ह करू. सो चला बाय बाय.